हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात हेल्पराज मराठी। आजची आपली घटना आहे हैदराबादमधील नामपल्ली मार्केट येथील ही घटना आहे। या परिसरात काही मुले क्रिकेट खेळत होती। क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल एका बंद घराकडे गेला। बॉल शोधण्यासाठी एक मुलगा त्या घरात गेला। घरात खूप अंधार असल्या कारणाने त्याने आपल्या फोनची टॉर्च ऑन केली आणि तो बॉल इकडे तिकडे शोधू लागला। पण शोधत असताना तो किचनजवळ पोहोचला आणि किचनजवळच त्याला एक मानवी कवटी दिसली आणि काही हाडांचे अवशेष दिसले। तो एकदम अचानक घाबरला, पण तो पळून न जाता कॅमेरा ऑन केला आणि कॅमेरा ऑन करून तो व्हिडिओ शूट केला। नंतर बाहेर जाऊन त्याच्या मित्रांना सांगितलं। मित्रांनीही आपला व्हिडिओ शूट केला आणि ही बातमी सगळीकडे गावात पसरली। ज्या घराकडे कोणाचं लक्षही नव्हतं त्या घराकडे अशी घटना घडल्याने सर्व लोक त्या घराच्या आजूबाजूला जमले। नंतर त्याच मुलांनी ही सर्व घटना पोलिसांना सांगितली। दुपारी 12:30च्या दरम्यान हबीबनगर पोलिसांचा एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाला। आमिर खान आपल्या कुटुंबापासून मित्रमैत्रिणींपासून एकटा राहायला लागला। तो कोणाशीही संपर्क करत नव्हता। मुनीर खान यांचा धाकटा मुलगा शादाब खान आपल्या भाडेकरूंकडून भाडे वसूल करण्यासाठी तो या परिसरात यायचा। तेव्हा अनेकदा तो आमिरला भेटायचा, पण आमिर त्यांच्याशी बोलण्यासाठी नकार द्यायचा। तो घरातही येऊ नको असं म्हणायचा त्यांना। मग आमिरच्या अशा वागण्याने शादाबही येण्याचे बंद केलं त्यानेही। जेव्हा आमिरचे कुटुंबही त्यांना फोन करत असेल तेव्हा आमिर त्यांना नीट बोलायचाही नाही। त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये आमिर खान अचानक कुठेतरी निघून गेल्यास त्याच्या घरच्यांना नातेवाईकांनाही कळालं। आमिरच्या अशा वागण्याने त्याचे नातेवाईक मित्र-मैत्रिणी त्याच्याशी कुणीही संपर्क ठेवला नाही, म्हणून आमिरबद्दल कोणालाच काही माहिती नव्हतं। पोलिसांनी सर्व माहिती काढून असा निकष काढलेला आहे की आमिरने स्वतःला कोंडून घेतलं आणि त्याचा मानसिक आजार जास्त वाढल्या कारणाने त्याचा मृत्यू त्या घरातच झाला। पोलिसांनी पूर्ण घराची छानबीन केल्यानंतर पोलिसांना असं कळालं की आमिरचा नैसर्गिक मृत्यू असेल, कारण घरात कुठेही रक्ताचे डाग किंवा घरात असा एकही सबूत भेटला नाही की आमिरचा कुणीतरी हत्या केलेली असेल। सर्व बाजूने आमिरची नैसर्गिक मृत्यू झाला असेल असे वाटते। तर आपण आता इथेच थांबूया। असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या हेल्पराज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। थँक्यू।